नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र. सकाळचे 11 वाजता बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण घेत असतो आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अर्थात इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याची. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भात आता चर्चांना उधाण आले. कारण उद्धव ठाकरे हे सेक्युलर झालेत असा दावा एमआयएमने केलाय आणि ठाकरेंना चक्क सेक्युलर असल्याचं प्रमाणपत्रच दिलंय. मुसलमान म्हणतात की ठाकरे चांगले आहेत असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलेलं आहे. तर दुसरी बातमी आहे आयआयटी बॉम्बे संदर्भातली. आयआयटी बॉम्बे या नावाच्या वादाची आता चर्चा सुरू झाली. आयआयटी नावातील बॉम्बे तसंच ठेवा. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. तर जितेंद्र सिंग यांच्या विधानावर आता राज ठाकरे सुद्धा आक्रमक झाले. आयआयटी संदर्भामध्ये वक्तव्याचा राज ठाकरेंनी निषेध केलाय. मराठी माणसा जागा हो असं आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमधून मराठी माणसाला केलंय. तर तिसरी बातमी अर्थातच मुंबईमधून. मुंबईतील मतदार यादींसंदर्भातील धक्कादायक आकडेवारी संदर्भातली ही बातमी आहे. मुंबईमध्ये दुबार मतदारांची संख्या 11 लाखांहून अधिक आहे. 4,33,000 मतदारांची नावं एकापेक्षा जास्त वेळा आलेली आहेत. मुंबईच्या माजी महापौर दुबार मतदार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. किशोरी पेडणेकरांचंच नाव मतदार यादीमध्ये चक्क 2 वेळा आलेलं आहे. त्यामुळे ठाकरे गट आता चांगलाच आक्रमक झालाय. आणि अर्थातच पहिली बातमी आहे उद्धव ठाकरेंसंदर्भातली. उद्धव ठाकरे हे सेक्युलर झालेत. एमआयएमनं ठाकरेंना सेक्युलर झाल्याचं प्रमाणपत्रच देऊन टाकलंय. मुसलमान म्हणतात की ठाकरे चांगले आहेत असं इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलेलं आहे. आधी इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले होते ते आधी आपण ऐकूयात आणि त्यानंतर आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. उद्धव ठाकरे साहब वो भी बड़े सेक्युलर हो गए आजकल. मुसलमान कितने भोले होते हैं साहब. जरा सा नहीं, बहुत अच्छा आदमी है, बहुत अच्छा आदमी, अपन ने उसके साथ जाना चाहिए. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणारे ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरजी. आपल्या दोघांचंही स्वागत आहे चर्चेमध्ये. सुनीलजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, इम्तियाज जलील यांनी एक असं सुद्धा वक्तव्य केलेलं होतं या बाईटमध्ये. ते असं म्हणाले होते की जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा जी भूमिका उद्धव ठाकरेंनी केली होती त्या भूमिकेचं स्वागत सुद्धा इम्तियाज जलील यांनी केलं होतं असं ते म्हणतात. मात्र त्यानंतर या भूमिकेचा कुठेतरी उद्धव ठाकरेंना विसर पडू लागलाय का अशा सुद्धा चर्चा येत आहेत असं सुद्धा इम्तियाज जलील म्हणतात. आपण कसं पाहताय त्यांच्या या वक्तव्याकडे? खरंच विसर पडलाय उद्धव ठाकरेंना? काय इम्तियाज जलीलनी काय वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा अर्थ काय, याच्यापेक्षा उद्धव ठाकरे हे केवळ आणि केवळ हिंदुत्व विचारसरणीनं पुढे जाणारा नेता आहे. माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेवरच पुढे जाणारे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आहेत. प्रश्न असा आहे की सेक्युलर म्हणायचं कशाला किंवा हिंदुत्व म्हणायचं कशाला? आम्ही हिंदुत्वाची भाषा करत असताना एखाद्या मुस्लिम नागरिक, भारतीय नागरिकाने जर चांगलं काम केलं तर तोही या देशात राहणारा मुस्लिम हिंदुत्ववादी नेता आहे असं मानणारा आमचा पक्ष आहे. आणि त्यामुळं एमआयएम वाल्यांनी जे सर्टिफिकेट दिलं त्याची गरज नाही. याचं कारण असं आहे की आम्ही स्वतः आमची अनेक वेळा सेक्युलरची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे. आणि त्यामुळं एमआयएमच्या खासदारांनी आम्हाला सर्टिफिकेट दिलं आणि म्हणून आम्ही सेक्युलर झालो किंवा भारतीय जनता पार्टीने आम्हाला सर्टिफिकेट दिलं म्हणून आम्ही हिंदुत्व विरोधी झालो असं होत नाही. आम्ही आमची भूमिका कणखर मांडलेली आहे. आम्ही हिंदुत्वाचा विचार कसा आहे तो मांडलेला आहे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो विचार मांडला तोच विचार आमचा आज सुरू आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे विचार तेच अजून सुद्धा आमचा पक्ष पुढे नेतोय असं म्हणतात सुनील मोदी. गणेश खणकरजी, आता जर आपण बघितलं असेल तर सुनील मोदींनी अतिशय चांगलं असं विश्लेषण त्यांच्या पक्षाद्वारे त्यांनी केलेलं आहे. बाळासाहेबांचे जे काही विचार आहेत ते पुढे नेऊन आम्ही जातोय. मात्र खरंच सेक्युलर झालेत का ठाकरे? काय वाटतंय? मी सुनील मोदी यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांनी जी भूमिका मांडली आणि तुम्ही असं म्हणालात खूप चांगलं विश्लेषण केलंय. तर मोदी साहेब असंच विश्लेषण तुम्ही करत राहा. तुमचे नेते आहेत उद्धवजी ठाकरे, याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन देखील करतो.
असं आहे की इम्तियाज जलील जे काही सेक्युलर वगैरे शब्द त्यांनी वापरलेले आहेत, तर ते वापरताना त्यांनी ज्या टोन मध्ये म्हणजे ज्या आविर्भावामध्ये ते बोललेले आहेत, ही त्यांची देहबोली बरंच काही सांगून जाते. असं आहे की नेमकं आता कुठं जायचं या भूमिकेमध्ये उद्धवजी ठाकरे आता अडकलेले आहेत. लोकसभेच्या वेळेला त्यांनी खोटा नेरेटिव्ह चालवला आणि ज्यांनी खोटा नेरेटिव्ह चालवला त्यांच्या सोबत ते जाऊन बसले. सत्ताच मिळवताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ते जाऊन बसले. त्यांनी मग आमच्यावरती जे काही आरोप केले आणि त्याचे परत स्पष्टीकरण देताना जी त्यांची पंचायत झाली, म्हणजे मुंबई शहरामध्ये त्यांचे निवडून आलेले आमदार आहेत, जे आता ते आम्हाला सांगतील आमचे एवढे आमदार आले तुमचं अभिनंदन आहे, पण ते निवडून येत असताना त्यांना कुठून मतदान झालं? म्हणजे ज्या ठिकाणी मातोश्री आहे त्या ठिकाणी जिशान सिद्दीकी हरले आणि वरुण सरदेसाई निवडून आले. तिथल्या जर बूथ याद्यांचा अभ्यास केला तर कुठल्या पार्ट मधून बूथ मधनं मतदान होऊन जिशान सिद्दीकी निवडून आले हे सुनील मोदी जरा तपासून बघा. हरून खान कुठून जरा मतदार यादीत तपासून बघा. फार लांबचं सांगत नाही. तुमचे मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू हे दिंडोशी मधनं निवडून आले. पठाणवाडीतल्या कुठल्या गाड्यांमधनं त्यांना मतदान झालं एकदा तपासून बघा, म्हणजे तुमचा गैरसमज दूर होईल. आणि दुसरी बाब, हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करत असताना उगाच आमचं नाव घेऊ नका. तुमचं हिंदुत्व काय आहे ते तुमचं तुम्हाला लख लाभ. पण गणेश खणकरजी, उद्धव ठाकरेंना जी मतं मिळाली तुम्ही असं सांगताय, आता मतांची आकडेवारी तुम्ही सांगितली, मात्र ही मतं काँग्रेसमुळे मिळाली की मुसलमानांमुळे मिळाली? नेमकं काय काय झालं होतं निवडणुकीमध्ये? बघा, असं आहे की ही मतं काँग्रेसची की शिवसेनेची की भाजप विरोध याचा मूळ बेस आहे तो भाजप विरोध आहे, हे लक्षात घ्या. आणि आता जी मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस, मनसे, शिवसेना अशी जी काही लढाई चालू आहे ना, त्याचं सुद्धा मूळ हेच आहे की मुंबई शहरामध्ये मुसलमानांची मतं पुढे जातील यावरती सगळ्यांची चिंता वाढलेली आहे. आणि हे आम्हाला विचारतायत की महापौर तुम्ही मराठी करणार का? महापौर मुंबईचा खान होणार नाही याची खात्री तुम्ही देणार का? ते पहिलं सांगा. बर, सुनीलजी, तुम्ही बघितलं असेल की गणेश खडकरांनी सुद्धा तुमच्या या सगळ्या विश्लेषणाला पलटवार सुद्धा केलेला आहे. आपण कसं पाहता या सगळ्याकडे? नाही, दोन मुद्दे मी गणेशजींना सांगू इच्छितो. एक, मताचं पोलरायझेशन होत असतं आणि त्या मतांच्या पोलरायझेशन्स मध्ये तुम्ही आम्हाला धोका दिल्यानंतर काही सहानुभूतीच्या आधारावर मतांची जुळवाजुळव ही आमच्याकडे होत असते. सुनीलजी हसतायत. गणेश खडकरजी, तुम्ही बोलताय पण ते हसतायत, ते हसण्यावरही घेतात तुमचं बोलणं. भारतीय जनता कसं आहे, भारतीय जनता पार्टीनं केलं आपला तो बाया दुसऱ्याचा तो नाऱ्या. हे बघा, भारतीय जनता पार्टीनी काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मदांच्या बरोबर युती केली ही चालते. ज्या RSS ला बिहारचे मुख्यमंत्री शिव्या देतात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलं तर चालतं. कसं आहे, त्यांना त्यांची भूमिका मांडली की योग्य वाटतं. मला फक्त एक साधा प्रश्न विचारायचा आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना. 25 वर्ष तुम्ही आमच्या बरोबर युती केली, त्यावेळी आणीबाणीच्या विरोधामध्ये बाळासाहेब ठाकरे आणीबाणीच्या बाजूने होते. मग त्या 25 वर्ष तुम्हाला त्यावेळी लक्षात आलं नाही की बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला पाठिंबा दिला म्हणून? 25 वर्षामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये प्रणव मुखर्जी असतील, त्यानंतर प्रतिभाताई पाटील असतील, या काँग्रेसच्या लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला. त्यावेळी तुम्हाला लक्षात आलं नाही की भारतीय जनता पार्टीला युती तोडायची होती ना? तुम्ही युती तोडली नाही. तुमचा स्वार्थ होता. तुम्ही आमच्या खांद्यावर बसून आमच्या कानामध्ये जे करायचं ते केलं. ही जनता ओळखतीये आणि त्यामुळे आगामी काळामध्ये तुम्हाला याचा धडा शिकवण्यासाठी आमचा प्लॅन सुरू आहे. काळजी करू नका. वेळ तुमची आहे. आज उद्याची वेळ ही माझी असणार आहे आणि त्या वेळेवर त्यावेळी जे काही होईल ना ते त्यावेळी भारतीय जनता पार्टीला सहन न करणार होईल. आणि माझा महत्वाचा मुद्दा, या देशात मुसलमानांनी जर आम्हाला मतदान केलं असेल तर ते काही नागरिक नाही आहेत, ते भारतीय नाही आहेत,
ते या देशाचे विरोधक आहेत का ते देशाचे अतिग्रही आहेत? त्यांनी मतदान करणं हा त्यांचा लोकशाहीने बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. जर मुसलमानांनी मतदान उद्धव ठाकरेंना केलं, तुमचे नरेंद्र मोदी ईदची रसद घेऊन तुम्ही का मुसलमानांच्या दारात हिंडला हो? बर बर काय हिंडला? तर याचं कारण असं आहे की तुम्हाला मुसलमानांची मतं पडत नाहीत आणि तुम्ही म्हणून त्यांची लांगुल चालन करता. बर आणि आम्ही लांगुल चालन न करता आम्हाला ही मतं पडली आहेत, याचा अभिमान ठेवला पाहिजे आम्ही. बर बोला गणेश खणकरजी बोला. कसं आहे सुनीलजी, तुमची जी पंचायत होते ती त्याची मला पूर्ण कल्पना आहे. बघा, तुम्ही सारखं सारखं विश्लेषण करा, आमच्यावर टीका करा, माझी काही तुम्हाला ना नाहीये. तुम्ही साखरपुडा आमच्या सोबत करता, मागणी घातल्यावर तुम्ही मातोश्रीवर आम्हाला हो म्हणालात आणि बरं नाही सुनीलजी असं तुम्ही आमच्यावर आरोप करताय. आणि महत्वाचा मुद्दा मी जे सांगायचा प्रयत्न करतो तो हाच आहे, या देशातल्या मुस्लिमांनी कोणाला मतदान करावं न करावं हा आमचा विषय नाहीये. मी तुम्हाला एकच विचारतो, ज्या शिवसेनेची तुम्ही सुनीलजी आज भूमिका मांडताय, उभा महाराष्ट्र बघतोय, 370 या कलमाला जे आम्ही केलं संसदेमध्ये ते रद्द करायला लावलं, तुमची काय भूमिका आहे? राम मंदिराच्या बाबतीत सामनात अग्रलेख लिहून ज्यावेळी निधी संकलन सुरू होतं, अख्ख्या देशभर लोकांनी भरभरून दान दिलं, होय प्रभू रामाचं मंदिर उभं राहत आहे, संजय राऊत यांनी जे लेख लिहिले होते याला तुमचं समर्थन आहे. आम्ही अख्ख्या देशभर अक्षत वितरण केलं, जनसामान्याला जोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही कधी म्हटलं नाही की हे श्रेय फक्त आमचं. आम्ही आज सुद्धा शब्द वापरतो, सकल हिंदू समाज. याला तुमची काय भूमिका आहे जरा एकदा सांगा, तुमची पंचायत होईल. दुसरी बाब तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, बिहारच्या निवडणुकीमध्ये या वेळेला धर्म आणि जातीपातीच्या वेळेला लोकांनी भिंती तोडून यावेळेला मतदान केलं, म्हणून आम्हाला आज यश मिळालं. आणि तुम्हाला माहिती नसेल तर कालच या देशामध्ये जे काही सर्वे झाले मुस्लिम महिलांचे, त्यातल्या 87.1% महिलांनी हे जे बहुपतित्व आहे याला विरोध केलाय. आणि ती ट्रिपल तलाक हा जो विषय मोदी साहेबांनी मांडलाय त्याला आमचं समर्थन आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, मोदी साहेब यातनं बाहेर या, आमचा विरोध मुसलमानांना नाही, आम्ही त्यांच्या विरोधात नाही. या देशाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जो स्वतःला जुळवून घेतो तो आमचा भाऊ. मग त्याचा धर्म कुठलाही असो, तो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, आणखी पारशी कुणी असो, या मातीला जो आपलं मानतो तो आमचा आहे. आमचा त्याला विरोध नाही. आमचा विषय एवढाच आहे की 370 कलम रद्द झाल्यानंतर हातात दगड घेऊन जो उभा राहील तो आमचा विरोधी. मग तो तुमच्या बरोबर येणार असेल तर तुम्ही त्याला जवळ घ्या, मग तुम्ही आमचे विरोधी आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे मुसलमाना विषयात तुम्ही आमच्याशी डिस्कस करू नका, तुम्ही फसाल यामध्ये. आपल्याकडे वेळेची मर्यादा सुनील मोदीजी, त्यामुळे आपण दुसऱ्या बातमीवरती आता जातोय आणि तुम्ही दोघंही सोबत राहा. काही बातम्यांचं विश्लेषण सुद्धा तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. दुसरी बातमी आहे, IITच्या नावामध्ये बॉम्बे तसंच ठेवा असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांच्या वक्तव्यानंतर टीकेची जोड उठली. मंत्री जितेंद्र सिंग बॉम्बे नावावरती समाधानी आहेत. जितेंद्र सिंग यांच्या विधानावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आक्रमक झालेत. IIT संदर्भातील वक्तव्याचा निषेध त्यांनी केलेला आहे. मराठी माणसा जागा हो असं ट्विट सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत मनसेचे प्रवक्ते हेमंत कुमार कांबळे आणि भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरजी. मी सर्वप्रथम गणेश खणकरजी तुमच्याकडे येतोय. म्हणजे बघा ना, आधी आपण मराठी भाषेचा मुद्दा होता, त्यानंतर मग पुन्हा एकदा आता केंद्रीय मंत्री येऊन अशा प्रकारची वक्तव्य करून जातात. नेमकं साध्य काय करायचं आहे मंत्र्यांना आणि या सगळ्यामध्ये भाजपची काय भूमिका आहे? बघा, असं आहे की जितेंद्र सिंग जी केंद्रीय मंत्री आहेत, या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका त्यांची मांडली असेल ती त्यांची असेल. एक त्या बाबतीतली स्पष्ट करू इच्छितो, भारतीय जनता पार्टी मुंबई म्हणून आणि आमची मुंबईचे पदाधिकारी म्हणून आमची भूमिका आहे की मुंबई या शब्दाची कुठली तडजोड करायची नाही. मुळात या संदर्भात त्यांनी काय भूमिका घेतली या बाबतीत नंतर त्यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा त्या संदर्भात काही फार चर्चा झालेली नाही. पण आमची भूमिका ही आहे की मुंबई या नावाची नाळ जोडलेली आहे. मुंबई करण्यासाठी माननीय राम नाईक ज्या वेळेला संसदेमध्ये होते त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव लोकसभेमध्ये मांडला आणि त्या प्रस्तावामुळेच आज बॉम्बेचं मुंबई झालेलं आहे.
त्यामुळे मुंबई हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी जी भूमिका मांडलेली आहे या बाबतीमध्ये अधिक तपशीलवार त्यांच्याकडनं स्पष्टीकरण येईल. पण आता तरी आमचा विषय आहे की मुंबई, होय, बॉम्बेला मुंबईच म्हटलं पाहिजे आणि मुंबई हा आमचा विषय आहे. बर, मी हेमंत कुमारजी तुमच्याकडे येतोय. मला सांगा, आता राज ठाकरेंनी सुद्धा याचा निषेध व्यक्त केलेला आहे. यांसारखी वक्तव्य आजही येतात आणि पुन्हा जातात, नंतर 2 दिवसानंतर ते प्रकरण पुन्हा एकदा शांत होतं. ही प्रकरणं किंवा ही वक्तव्य थांबणार आहेत की नाही, काय वाटतंय? नाही, कसं आहे ना, ते केंद्रीय मंत्र्यांनी जे वक्तव्य केलं ते भाजपच्या पोटातलं त्या केंद्रीय मंत्र्यांच्या ओठातून बाहेर पडलं असं मला वाटतं. बर, कारण मुंबई बद्दलचा आकस, महाराष्ट्राबद्दलचा आकस हा कुठेतरी इथे दिसून आला. मुळात या मुंबईचं 1 नोव्हेंबर 1995ला बॉम्बेचं मुंबई झालं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हा मुद्दा अगदी लावून धरला होता. मी सन्माननीय राम नाईक हे त्यावेळेला खासदार होते आणि त्यांनी मुंबईतून निवडून गेलेले खासदार म्हणून त्यांनी पण त्याचा पाठपुरावा केला असेल. मी त्यांचं श्रेय काही कमी करण्याचा प्रयत्न नाही करत आहे. गणेश खणकरजी, गणेशजी, मी त्यांचं श्रेय हिरावून घेत नाही. मी पण जो मुंबई आणि महाराष्ट्राचा जो मुद्दा आहे तो नेहमी त्यावेळेच्या शिवसेनेने आता तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तेवढाच लावून धरते. मुळात प्रश्न एक आहे की बँगलोरचं बेंगळुरू झालं त्याचा उच्चार बरोबर होतो, कलकत्त्याचा कोलकाता झाला त्याचा उच्चार बरोबर होतो, मद्रासचं चेन्नई झालं त्याला चेन्नई म्हटलं जातं. मी आता तुम्हाला अशी किती उदाहरणं देऊ की मुंबईमध्ये बॉम्बे नावाचे अनेक आउटलेट्स उभे राहत आहेत. मग भारतीय जनता पार्टीचे जे आता प्रवक्ते म्हणतायत की बॉम्बेचं मुंबई याला आम्ही अगदी ठासून त्याचं हे करतो, समर्थन करतो. किती सांगू तुम्हाला, म्हणजे बॉम्बे अड्डा, बॉम्बे कार्टेल, बॉम्बे गुरमेट, बॉम्बे कॅफे, बॉम्बे बर्गर, इतकी नावं तुमच्या समोर येत आहेत. प्रशासन तुमच्या हातात आहे, महाराष्ट्र सरकार तुमच्या हातात आहे. आता मुंबई पण प्रशासक हाही तुमचाच आहे, केंद्रातही तुमचं सरकार आहे. अशा वेळेला डोळे उघडे ठेवून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी बघत नाहीत का? मग कोणती तुमची मुंबईशी नाळ जुडली आहे? कशाला पाहिजे तुम्हाला मुंबईमध्ये सत्ता? जर मुंबईबद्दल तुम्हाला आत्मीयताच असेल, महाराष्ट्राबद्दल आत्मीयताच नसेल, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर गेले तरी तुम्हाला त्याचं काही वाटत नाही, कधी त्याचा निषेध केला नाही. म्हणजे महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले, कधी बोललात तुम्ही? कोणत्या भारतीय, बरं, ज्या आता ह्या कबूतरखान्यांचा विषय असतो, ते अनेक विषय असतील, तुम्ही सोयीस्कररित्या ते टाळता आणि मग तिथे तुम्ही स्टेटमेंट देता जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. मग या विशिष्ट लोकांची अपीजमेंट करण्यासाठी तुम्ही जेव्हा हे बॉम्बेचा आता मुंबई बोला तुम्ही त्याच्यावरती, असं कसं म्हणू शकता की ते तुमच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री स्टेटमेंट करतात बॉम्बे नाही झालं तरी, म्हणजे बॉम्बे राहिलं तरी चालेल, मुंबई नाही झालं तर बरं झालं. कसं समर्थन करू शकता तुम्ही त्याचं? आणि तुम्ही म्हणता ते त्यांचं वक्तव्य आहे, तुमच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री आहेत ना ते. बर, गणेश खणकरजी, राज ठाकरेंचं एक ट्विट होतं, म्हणजे याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी ट्विट केलं, त्याच्यावरून ते आक्रमक झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा तिथे जाणून म्हणजे प्रकर्षानं दाखवला. जे ट्विट काय होतं ते मी आधी वाचून दाखवतोय. IITच्या नावामध्ये बॉम्बेचे मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं जितेंद्र सिंग म्हणाले होते. त्यानंतर मुंबई नको, बॉम्बेच हवं, यातून मुंबई हळूच ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. जितेंद्र सिंग यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे. आधी मुंबई आणि मग महामुंबई ताब्यात घेऊन गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मराठी माणसा जागा हो अशा आशयाचं राज ठाकरेंनी ट्विट केलंय. आणि याच मुद्द्यावरनं मी आता तुमच्याकडे येतोय गणेश खणकरजी. राज ठाकरेंचा मुद्दा हा आधीपासूनच आहे, म्हणजे जेव्हा बुलेट ट्रेनचा जेव्हा विषय आला होता तेव्हा सुद्धा अहमदाबाद ते मुंबई एवढ्याच मार्गाची बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. तेव्हा सुद्धा राज ठाकरेंनी भूमिका घेतली होती, राज ठाकरेंनी आवाज चढवला होता. आणि आता मुंबई वेगळी करण्याचा घाट घातला जातोय का? कारण अशा वक्तव्यांचा संदर्भ याच मुद्द्याला जोडतोय. काय वाटतंय राज ठाकरेंच्या या सगळ्या ट्विट संदर्भामध्ये? बघा, असं आहे ना की ही छापील भाषण आहेत. आता उद्योगधंदे मुंबईच्या बाहेर गेले, हे झालं ते झालं. शिवाजी पार्कवरच्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला जावेद हिंदीतनं भाषण देतात, मग ते हिंदी कुठलं होतं? तुम्ही दुसऱ्यावर टीका करता ना. मी एकच माझा प्रश्न आहे ज्याचं उत्तर देणं फार कठीण होईल. यामध्ये तुम्हाला उत्तर देणं फार कठीण जाईल. अहो, बॉम्बे स्कॉटिश मध्ये मुलं शिकली ना, त्याचं मुंबई स्कॉटिश करा की जाऊन.
कुणी थांबवलंय तुम्हाला? तुमच्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. काय विषय, केंद्रीय मंत्री काय म्हणाले असतील या बाबतीमध्ये त्यांची भूमिका जी असेल ते स्पष्ट करतील. भारतीय जनता पार्टी मुंबई म्हणून आम्ही आमची भूमिका तुम्हाला सांगितली. मुंबई या नावाशी आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही. दुसरी बाब, बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद का झाली? तुम्हाला आठवतंय का एक वक्तव्य केलं होतं, तेल शुद्धीकरण प्रकल्प विदर्भात का घेऊन जात नाही? अहो, तेल शुद्धीकरण प्रकल्प म्हणजे काय नेमकं याचा अभ्यास कधी केलाय का? तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प हे समुद्रातनं तेल वाहून आणल्यानंतर जेवढ्या कमी अंतरावरती त्याचं शुद्धीकरण करून परत नेली त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ही कमी होते आणि त्यामुळे उद्योगधंद्यांना अधिक स्वस्तामध्ये आपण संसाधनं उपलब्ध करून देऊ शकतो. अहो, भाषण करणं सोपं आहे, समोर असलेली तुमचीच कार्यकर्त्यांची जी जत्रावळ असते ती टाळ्या वाजवते. त्याला काही आर्थिक, त्याला काही सामाजिक, त्याला काही या भान आहे का? वाढवण बंदर हे आपण आज सुरू करतोय. वाढवण बंदर हे नॅचरली जिथे आहे तिथून गुजरातची सीमा ही कमी अंतरावर आहे. म्हणजे तुम्ही उद्या आमच्यावर आरोप करणार का वाढवण बंदर गुजरातसाठी सुरू करू? काय आपण बोलतो, कुठले आरोप करतो? अहो, छापील भाषणात नवीन काहीतरी शोधा ना. या मुंबईच्या विकासासाठी तुम्हाला काय वाटतं ते तीच भाषण किती वर्ष करणार आहात तुम्ही? नवीन काहीतरी बोला ना साहेब. गणेश खडकरजी, तुमचं म्हणणं तुम्ही पूर्ण केलं. मी आता हेमंत कुमारांकडे येतोय. हेमंतजी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. छापील भाषणं आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे, आपली प्रतिक्रिया? कसं आहे, गणेश खडकरांकडे कोणत्याही प्रकारचं तसं मुद्दे नसल्यामुळे ते छापील बातम्या म्हणतात. मी आता त्यांना ते जे म्हणतायत तेल शुद्धीकरण प्रकल्प जे त्याला विरोध केला. मग अहो, कोकण हा निसर्ग संपन्न आहे. हो, 720 किलोमीटरची ज्या किनारपट्टी आहे ज्याची तुलना कॅलिफोर्निया बरोबर केली जाते, तिथे तेल शुद्धी प्रकरण कशाला पाहिजे? तिथे आणा पर्यटनाचे वेगळे वेगळे प्रकल्प. तुम्हाला तेच करायचं तर गुजरातमध्ये घेऊन जा तेल शुद्धी, तो जो ह्याचा प्रोजेक्ट आहे तो. तुम्हाला असे केमिकलचे प्रोजेक्ट तिकडे का लागतात? जर तुम्हाला खरोखर महाराष्ट्राबद्दल आस्था असेल किंवा या कोकणाला काय म्हणतो आपण? निसर्ग संपन्न म्हणतो ना. मग त्या कोकणाच्या पूर्ण निसर्गाची वाट लावण्यासाठी असे प्रकल्प कशासाठी? खडकरांना असं वाटत असेल ना की सर्वज्ञानी फक्त भाजपमध्ये बसले तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे तो. सगळ्या विषयाचा तुम्हीच अभ्यास केलात का? बरोबर, एवढे तुम्ही डावोसला जाऊन प्रोजेक्ट आणले, मग एवढी हेमंतजी, ते हसतायत, हसण्यावारी घेतात. तुमचं म्हणणं जे आहे कसं आहे ना, त्यांनी आता सवय लावून घ्यावी. कारण थोड्या दिवसांनी फक्त ते हसत राहणार आहेत, फक्त हसत. आणि कोण हसतं माहितीये ना तुम्हाला? सारखं हसत कोण राहतं? तसं त्यांना हसायचंय फक्त. त्यांना जर वाटत असेल त्यांनी जरूर बसावं आणि तुम्ही एक वेगळी चर्चा लावा. मग आपण म्हणू, विचारतो मी त्यांना की महाराष्ट्राचं औद्योगिक धोरण काय, शैक्षणिक धोरण काय, महिला सुरक्षा धोरण काय, सगळ्यांवरती अगदी सविस्तर चर्चा करू. लाडक्या बहिणीला 2000 आणि 3000 वाटतायत, पण लाडक्या बहिणींवर अत्याचार होत आहेत त्याच्यावरती कोण बोलत नाही. त्यांचा महिला आयोग गप्प बसलाय, त्यांच्या चित्रभाग गप्प बसल्यात. विषयांतर करत नाही, पण मुद्द्यांवरती बोलायचं तर यांच्याकडे उत्तर नसतात. मग म्हणतात की छापील बातम्यांवरती बोलता म्हणून. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे हेमंतजी आणि गणेश खडकरजी. आपल्याला इतर सुद्धा बातम्यांचा आढावा घ्यायचा आणि विश्लेषण सुद्धा करायचं आहे. आपण सोबतच राहा. मुंबईतील मतदार याद्यांसंदर्भातली ही अतिशय धक्कादायक बातमी आहे आणि धक्कादायक आकडेवारी सुद्धा समोर आली आहे. कारण मुंबईमध्ये दुबार मतदारांची संख्या आता 11 लाखांहून अधिक आहे. 4,33,000 मतदारांची नावं एकापेक्षा जास्त वेळा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं सुद्धा दुबार मतदार यादीमध्ये नाव आलंय. किशोरी पेडणेकरांचं नाव तर 2 वेळा आलेलं आहे, त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्या दोघांकडे येतोय. हेमंतजी, मला सांगा की महाविकास आघाडी असेल, राज ठाकरे असतील, यांनी सुद्धा या दुबार मतदार याद्यांवरती आवाज उठवलेला होता. आता चक्क राजकारण्यांची सुद्धा, राजकीय नेत्यांची सुद्धा नावं याच्यामध्ये दुबार येतात. काय वाटतंय, हे या नावांचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो निवडणुकांच्या काळामध्ये? कसं आहे ना, एक गोष्ट लक्षात घ्या की महाविकास आघाडी किंवा असं हा प्रश्न नाहीये. तर सर्व पक्षांनी एक तो मोर्चा काढला, सत्याचा मोर्चा. जी निवडणूक यंत्रणेचा म्हणजे जी लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे, जो घटक आहे, ही निवडणुका या पारदर्शी व्हायला पाहिजेत. आणि यासाठी या निवडणूक याद्या आहेत त्या पारदर्शी असाव्या आणि त्याच्यातले सगळे घोळ दूर करावे अशी आमची मागणी होती. अहो, ती मागणी केल्यानंतर आता ज्या प्रारूप याद्या ज्या प्रसिद्ध झाल्या 20 तारखेला, त्याच्यामध्ये एवढा मोठा गोंधळ आहे की
जे महानगरपालिकेचे जे वॉर्ड्स आपण आता ज्या येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी जे वॉर्ड हे केलेले आहेत, आरक्षित केलेले आहेत, म्हणजे याद्याच्या याद्या दुसऱ्या वॉर्ड्स मध्ये गेलेल्या आहेत. तुम्हीच आता सांगताय की 11 लाख नावं ही दुबार आहेत. त्यातली जवळजवळ 4.5 लाख नावं ही पश्चिम उपनगरात आहेत. म्हणजे आता तर आज जर मी बातमी अशी ऐकली की 103 वेळा काहीतरी एका मतदाराचं नाव आलंय. म्हणजे काही ठिकाणी तर याद्याच्या याद्या गायब झाल्यात. काही ठिकाणी अज्ञात मतदार आहेत. म्हणजे ज्या इमारतीमध्ये 120 मतदार आहेत तिथे 180 मतदार आलेले आहेत. ते 60 मतदार कुठून आले? त्या तिथल्या इमारतीच्या सेक्रेटरींना विचारलं, त्यांच्या सगळ्या रहिवाशांना त्यांना माहित नाही. हे अज्ञात मतदार आले कुठून, हे वाढीव मतदार आले कुठून? सगळ्यात महत्वाचा प्रश्न की यांनी जे नोटिफिकेशन निवडणूक आयोगाने जे जारी केलं होतं, जे प्रसारित केलं होतं, त्याच्यामध्ये म्हटलंय की राज्य निवडणूक आयोगाला आता म्हणजे 1 जुलै 2025 ला ज्या याद्या लॉक झाल्या त्याच्यानंतर कोणतीही वगळणी किंवा त्याच्यात समाविष्ट करण्याचा अधिकार नाही. आता मला सांगा, ही वाढीव नावं जर वगळली जाणार नसतील आणि ही तशीच राहणार असतील तर हे वाढीव मतदार नेमकं वाढवलंय कोणी आणि कोणासाठी आहे ते? बर, आक्षेप आम्ही सगळ्यांनी घेतलाय की आमचे आक्षेप आम्ही लिखित स्वरूपात दिलेत. बर, नक्कीच. आता गणेश खणकरजी, मी तुमच्याकडे येतोय. गणेशजी, आता आपण बघितलं असेल तर अनेक आंदोलनं सुद्धा झाली गेल्या काही दिवसांपूर्वी. आंदोलनं झाली, आवाज उठवला, निवडणूक आयोगाला प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलेले होते. मात्र याच्यावरती अजून सुद्धा तोडगा निघत नाही. आता तर असं कळतंय की याच मतदार याद्यांवरती ही निवडणूक होणार आहे. काय वाटतंय, जर पुन्हा एकदा या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर निकाल जर तुमच्या बाजूने लागला किंवा कुणाच्याही बाजूने निकाल लागला तो पुढचा प्रश्न आहे. मात्र याच्यानंतर पुन्हा एकदा टीकेची झोड उठू शकते असं वाटतंय निवडणूक आयोगावरती? परत एकदा सांगतो, छापील भाषण तयारच आहे निकाल लागल्यानंतर द्यायचं. बर, त्यामुळे आम्हाला याचं काय आश्चर्य वाटत नाही. आणि एक गोष्ट महत्वाची, मला एक सांगा ना की मुंबई महानगरपालिकेच्या याद्या ह्या कोण प्रसिद्ध करतं? हेमंत कांबळे सांगतील का? तुम्हाला माझ्याकडून उत्तर अपेक्षित आहे? कोण प्रसिद्ध करते? म्हणजे तुम्ही आमच्यावर टीका करताय, तुम्ही या दुबार मधलं तुमच्यावर टीका केली नाही. सगळ्यात महत्वाचं खंडकर साहेब, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मी निवडणूक आयोगावरती आक्षेप घेतला आणि तुम्हाला राग आलाय त्याचा. हे वारंवार होत आहे. मी निवडणूक आयोगाच्या कारभारावरती बोट ठेवलंय, मी त्याच्यावरती बोट ठेवलंय. निवडणूक आयोगाने विधानसभेच्या याद्या फोडून दिलेल्या आहेत आणि महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात फक्त आम्ही इथे नोडल ऑफिसर आहे, आम्हाला कोणतेही अधिकार नाहीयेत. मी तुमच्यावरती आक्षेप घेतलाच नाहीये. तुम्ही स्वतःच्या अंगावर का ओढून घेताय? वारंवार होतंय. आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतो तर भाजपला राग का येतो? अहो कांबळे साहेब, एकतर म्हणणं पहिलं नीट ऐकून घ्या. एवढा तुमचा तोल जाऊन देऊ नका. आपण चांगले मित्र आहोत. मी निवडणूक आयोगाचा प्रवक्ता नाही. निवडणूक आयोगाला जे करायचंय ते करतील. तुम्हाला जे निवडणूक आयोगावरती आक्षेप घ्यायचे तुम्ही मोकळे आहात. तुम्ही म्हणालात आम्ही तंगड तोडू, तुम्हाला जे तंगड तोडायचे तोडा. तुम्ही म्हणाला जे करायचे ते तुम्ही करा. आम्ही तुम्हाला नाही ते नको ते शब्द माझ्या तोंडी घालू नका. मी तंगड तोड वगैरे अशी कुठे भाषण नाही बोलली. स्पष्ट यामधलं म्हणणं. खणकरजी आणि हेमंत कुमारजी, आपल्यासोबत सुनील मोदी सुद्धा आहे, ठाकरे गटाचे प्रवक्ते. आपण त्यांचं सुद्धा विश्लेषण बघूयात. सुनीलजी, आपण बघितलं असेल तर किशोरी पेडणेकरांचं सुद्धा नाव मतदार यादीमध्ये दुबार आलेलं आहे. या दुबार मतदार यादीच्या या सगळ्या आंदोलनामध्ये ठाकरे गटाचा सुद्धा मोठा वाटा होता. काय वाटतंय, कसा परिणाम ठरू शकतो आगामी निवडणुकांच्या काळात? नाही, काय झालंय, निवडणूक आयोगाकडे अनेक रिप्रेझेंटेशन सर्व पक्षीय लोकांनी दिलेलं आहे आणि ते रिप्रेझेंटेशन दिल्यानंतर त्याच्यामध्ये योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे, ती होताना दिसत नाहीये. महत्वाचं काय आहे, ही तक्रार म्हणजे मी तुम्हाला सांगतो, कोल्हापूरमध्ये दुबार मतदानाची तक्रार किमान एक 40 ते 45 लोकांनी गेल्या दीड वर्षापूर्वी दिली होती. तरी देखील निवडणूक आयोगाकडे स्टाफ नाही, या कारणाकरता त्या तक्रारीचं निराकरण करण्यात आलेलं नाही. आता मुंबई सारख्या जर ठिकाणी जर 11-11.5 लाख जर दुबार मतदार येत असतील तर तो निवडणुकीवर फार मोठा परिणाम आहे आणि म्हणून या दुबार मतांचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. त्या व्हेरिफिकेशन प्रमाणे त्यांचे एक अंडरटेकिंग घेतलं पाहिजे आणि जिथं ते मतदान करणार नाही तिथं त्या फुल्या मारल्या पाहिजे, तरच मुंबई महापालिकेचा निकाल हा व्यवस्थित लागेल. आता किशोरी पेडणेकरांचं नाव दुबार आले आणि म्हणून ठाकरे गट अडचणीत आला असं म्हणण्याचं काही कारण नाही. किशोरी पेडणेकर 15 वर्षापूर्वी एका ठिकाणी राहत होत्या,
त्यामुळे तिथेही त्यांचं नाव होतं. 15 वर्ष झालं ते आता सिद्ध तिथं अस्तित्वात आहे, तिथं राहत आहेत, त्यामुळे तिथं नाव आलेलं आहे. यांचं 15 वर्ष निवडणूक आयोग करते काय? दुबार मतांची गोळाबेरीज करू शकत नाही, हे निवडणूक आयोगाचं फेल्युअर आहे. आणि निवडणूक आयोगाकडे राज्य सरकार, केंद्र सरकार पुरेसा स्टाफ देत नाही, व्हेरिफिकेशन देत नाही, कुठल्या तरी शिक्षकांना कामाला लावतं. आता कोल्हापूर महापालिकेसारख्या अनेक महापालिकेमध्ये BLO कुठले तरी नेमलेत, त्यामुळं ते घोळ झालेला आहे, यादी बरोबर झालेली नाही. आणि मग निवडणूक आयोग करते काय असं म्हणल्यानंतर भारतीय जनता पार्टीला राग येतो. तो राग काय येतो हे मला काही कळत नाही. माझं एवढंच मत आहे की आता दुबार मताचं तरी व्हेरिफिकेशन करून एक ठिकाणी मतदान करण्याचा निर्णय खरंय सुनीलजी, याच्यावरती दुबार परीक्षण होणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. गणेश खणकरजी, आपण आपलं बोलणं पूर्ण करा. नाही, मी मगाशी 2 वेळा तुम्ही बोलताना थांबवलं. मला आताही तुम्ही माझं म्हणणं मांडून दिलं नाही. तुम्हाला वेळेची मर्यादा असल्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोग नेमका आता काय भूमिका घेतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणुकांवरती काय परिणाम होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपल्या तिघांचे सुद्धा, आपण वेळात वेळ काढून आमच्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल. आणि या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.